बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई कृपा करील मज काय लाज राखील अवघियाचा विसर झाला का राहिला उद्योग एवढाच मला उद्योग राहिलेला आहे काय भजन तुका म्हणे ते भजन प्रमाण भजन बाकी काही उद्योग नाही नाहीतर काय तोर पण का जायचं तुकाराम महाराज तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते भजन नाहीतर न भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना आपल्याला थोडा स्वर इकडे तिकडे गेला कुणी जर म्हणलं जरा नीट म्हणा की हे तुझं भजन आणि तू घे बघून निघाला घरला भजनात आले की राग जास्त येते पोतीत बसले की राग जास्त येते बरेच जण पोती वाचणारी अर्थ सांगणारी उठून जातात जरा लईच लांबूला लाव थोडं आकडत घ्या उद्यापासून येतच नाही ते घडलंय 12 वर्ष झालं मला रामायण सांगतो 12 वर्ष झालं रामायणच्या बराचसा अनुभव आला कुणीच त्याला जर म्हणलं नीट थोडं सांगा दमानं वाचा असं जर म्हणलं की नक्की रागाने उठून जाणार ते भटनामध्येच येते घरी बाळकोनं किती म्हणू द्या तुम्हाला काही कळत नाही कधी राग आला का जाऊ दे आता तू म्हणत असशील तर मग जाऊ दे तुझ्या मनासारखं होऊ दे आणि बाहेर मनावर भडणार जरा काही कळतंय का नाही हा जरा स्वर द्या जरा असं मोठं हा गेली निघून तुमच्या दुसरीकडे सांगालो अरे अशा बऱ्याच ठिकाणी प्रसंग येतात कारण राग घालवण्याकरताच भजन मन जोडवण्याकरता शिस्तीपेक्षा समन्वय साधला पाहिजे फक्त परमार्थामध्ये समन्वय महत्वाचा समन्वय साधला गाणारे वाजवणारे कीर्तनकार या सर्वांचा समन्वय साधला पाहिजे एखाद्याला जर थोडं जम नाही केलं नाही थोडं स्वराकडे लक्ष द्या म्हणा जर त्यानं ऐकलं तर ठीक आहे नाही तर नाही तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जाऊन बसले भामचंद्र डोंगरावर जाऊन बसले तुकाराम महाराज मला हे नकोच म्हणते तयारीनं भुकीला नाही तर बस दिला असेल स्वर तर स्वरात गा नसलं तर दगडाच्या टाळामधूनही गायला अभंग त्याला चांगला काशाचा टाळ लागतो असं काही नाही अनुहात ध्वनी बाजती टाळ बस स्वरवाल्याला विचारलं स्वराची उत्पत्ती कुठून आहे सांगता येत नाही स्वराची निर्मिती लगेच आपण कंठातून म्हणतो त्याचं वेगळं स्वररंध्राचं ठिकाण वेगळं आहे गुदद्वार आणि शिश्नाच्या मधली जी नाडी आहे तिथं स्वराची उत्पत्ती त्या ठिकाणी स्वर निघतो तो आणि हा तो हा एक झाला पाहिजे त्यावेळेस तिथला स्वर आणि कामाला येतो लक्षात तो हा विठ्ठल बरोवा आणि तो हा माधव बरोवा ते भजन आहे लक्षात आणि एवढाच उद्योग राहिला त्याच्यामुळे हाच उद्योग असल्यामुळे हे कळू लागलं एवढाच उद्योग राहिलाय त्यामुळे हे सगळे जाणीव कळू लागली कुठं काय आहे कुठं काय महाराजांनी विचारलं बाबा माझ्यावर देव कृपा करील काय माझी लाज राखल काय कारण मी याच्यापेक्षा दुसरा उद्योग केला नाही बरं महाराज आतापर्यंत तुम्ही देव कृपा करील काय माझी लाज राखील काय एवढाच उद्योग राहिला एवढं सांगत राहिला तुम्ही फिरत राहिला आतापर्यंत तुम्हाला कुणी भेटला का आतापर्यंत तुम्हाला कुणी भेटला का महाराज म्हणतात बाबांनो मला आता फक्त तेवढीच चिंता उरली आहे कोणती तुका म्हणे चिंता Oh
एवढाच मला उद्योग या ठिकाणी राहिलेला आहे आणि हे देव माझ्यावर कृपा करेल का हे सांगणारा कुणी भेटेल का हेच रात्रंदिवस चिंता वाटते मला कुणी भेटेल का चिंता वाटली पाहिजे सद्गुरु मला कुणी वाटाळ्या भेटेल का हेच रात्रंदिवस असणारी तळमळ द्यायला लागली आपोआप त्या ठिकाणी गुरु हुडकायला जायची गरज नाही गुरु आपल्या त्या ठिकाणी शिष्य हुडकत येतात अरे लक्षात त्यामुळे विचारच द्यायची गरज नाही पण तुकाराम महाराज मुले मला हे चिंता वाटलं या जगामध्ये या विश्वामध्ये मला कुणी हे सांगणारा भेटेल का मला रात्रंदिवस तीच चिंता वाटू लागली बस त्याच्यापेक्षा मला काही दुसरं नाही आतापर्यंत भेटला नाही पण आता भेटल याची खात्री असं महाराज म्हणतात देव कृपा करील का माझी लाज राखील का एवढाच उद्योग उरलेला आहे आणि सांगणारा कुणी भेटल का यापेक्षा मला दुसरं काहीच नाही कारण ज्यांनी संसारावर आपलं काय तुळशी पत्र ठेवलं यांना दुसरा उद्योग काही उरत नाही आलं लक्षात संसारावर तुळशी पत्र ठेवावं लागते परमार्थी काही धतुतांब्याचा खेळ नाही कुठे निघाली परमार्थ करायला वास्तव सांगतो आम्हाला खऱ्या साधूची संगत घडलेली आम्ही खरी आहो का नाही हे माहिती नाही कशा आहो आम्हाला माहिती नाही पक्क्या गुरुची संगत घडलेली आहे गुरुमाईकडे येणारे भक्त आणि महाराजाकडे येणारे भक्त एकच डॉक्टर
शिंदे नांदेडची माहित असेल, महाराजाकडे येतो. बालाजी शिंदे नांदेडकर तेही महाराजाकडे येत होते, इथं येत होते. महाराजांनी सांगितलेला प्रसंग मी सांगतो डॉक्टर शिंदेच्या बाबतीत. तुम्हाला माहित असेल नसेल, एकनाथ महाराजांना माहिती असेल एखाद्या वेळेस. महाराज इकडं महाराज डॉक्टर शिंदे साहेबांचं मन खरं इथं गुंतलेलं होतं गुरुमाईकडं. पण बालाजी शिंदे साहेबांच्या संगतीनं सहवासानं ते महापूरला येत होते. दर्जी बोरगावला यायचे आणि महापूरला पण यायचे. आल्यानंतर त्यांना थोडस असमाधान वाटायचं डॉक्टर साहेबांना, कारण आपलं जिकडं मन लागलं तिकडंच गेलं. मग आपली मळमळ जी आहे, आपली जी खंत आहे ती महाराजांना बोलून दाखवली डॉक्टर साहेब. महाराज मग मी येतो इकडं, शिंदे साहेबाच्या वगैरे येतोय, पण आलो तरी माझं मन तिकडं गुरुमाईकडं. महाराजांनी असं सुंदर उत्तर दिलं, सद्गुरूचं स्वरूप व्यापक आहे, सद्गुरूचं स्वरूप व्यापक आहे. त्यामुळं इथं आलात काय, तिथं राहिलात काय, तुम्ही तिकडं जा. ते इथं महाराजांना पावलं म्हणजे नामानंद महाराजाकडे. महाराज आले, कुणीही साधक येऊ द्या, महाराज फक्त बोट सद्गुरूकडे दाखवत होते, नामानंद महाराजाकडे. आता तुम्ही आलेले आहेत महापूर, त्यामुळे नामानंद महाराजाकडे अगोदर तिकडे जावा दर्शन घ्यायला महाराज दाखवले. आणि खऱ्या साधूला खऱ्या संताला भीड नसते. ते चरित्रात तुम्ही ऐकता, मी वाचन केलेलं आहे. एक महाराजांचा प्रसंग सांगतो. प्रसिद्ध व्यक्ती सगळ्या महाराष्ट्र आणि जगामध्ये त्यांचं नाव आहे आज, कराड नाव ऐकून त्यांचा काही निंदा म्हणून सांगत नाही, वास्तव घडलेलं आमच्या समक्ष. सकाळी सकाळी आम्ही गावाकडे निघायला थांबलो असताना निघालो, महाराजांनी थांबून घेतलं. म्हणजे गाडी आलेली नवीन कोणतरी बघा, थोडं गाडी आली आहे बघा, गाडीतून उतरले 2-3 व्यक्ती. तेव्हा एकच मंदिर होतं नामानंद महाराजाचं, जुनं मंदिर एकनाथ महाराजांनी पाहिलेलं आहे. मग ते मंदिर आपलं खोलून दिलं आणि आम्ही थांबलो, चहा पाण्याची व्यवस्था करण्याकरता थांबलो. तिथं विश्वनाथ कराड आणि रमेश अप्पा कराड ते दर्शनाकरता आले होते. रमेश अप्पा कराड हे लोकसभेला थांबले होते बीडला, तर आमचं गाव बीड मतदारसंघामध्ये. मग आल्याबरोबर विश्वनाथ कराडने सांगितलं, आशीर्वाद द्या. महाराजांनी असं कोण बसलं, एका पलंगावर सगळं महाराज होतं त्या काळामध्ये. जवळपास 10 वर्ष 8-10 वर्ष चाललं ते असं बसायची, मांडी घेऊन हात टेकून महाराज. आणि ते आशीर्वाद द्या म्हटल्याबरोबर महाराजांची डोळे जे लाल झाले, 2-3 मिनिट महाराज सारखं बघत होते. महाराजाच्या तोंडून वाक्य निघालं, मागे तो भिकला मिळे ना मागे तो मोठी मिळे. त्यावेळेस पासून पाय ठेवला नाही ज्या व्यक्तीने आशीर्वाद. काय महाराज म्हणायचे, आशीर्वाद मागता येत नाही, आशीर्वाद देताही येत नाही. मागता येत नाही, देता येत नाही, मग काय करता ते आशीर्वाद घेता येतो. आणि ते साधू संतांच्या संगतीमध्ये आशीर्वाद मिळाला पाहिजे. आज तुम्ही काही सामान्य नाही, परमार्थामध्ये मुरलेली व्यक्ती दिसतात. परमार्थ अंगांगामध्ये मुरलेले आहे, तुमच्यामध्ये दिसतो मला. कारण पहिल्यांदा मी स्वर लावलो की लक्षात येते पेटी वादक कसे आहेत, मृदंग वादक उत्तम आहे. पण आज बघितलं की जाहिरातबाजी, मीडिया किंवा सगळी जाहिरातबाजी, जाहिरातीचं युग आहे. परमार्थ हा जाहिरातीचा नाही, परमार्थ हा लोकांतातला नाही, परमार्थ एकांतातला आहे. तुकाराम महाराजांनी काय भंडारे माळा डोंगरावर जाऊन बसले, कशा करता जाऊन बसले, लोकांचा करता. लोकांमध्ये गेलं की परमार्थ काही मोजकेच लोक आहेत. पुराणामध्ये जनक राजे होते पण विधेयी होते, असं उदाहरण मिळत नाही. राजे होते, विधेयी अवस्था होती. संतांमध्ये एकनाथ महाराज, श्रीमंतीचं वैभव, मोजके लोक असतात असे ज्यांनी सर्वस्वाचा त्याग करून परमार्थ केला. परमार्थ हा त्यागाशिवाय होत नाही. परमार्थ मोठमोठ्या गप्पा हाणून, मोठमोठे पुराणातल्या कथा सांगून नाही, थोडं तरी आपल्यात उतरलं पाहिजे. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. परमार्थ सांगण्याची वस्तू नाही किंवा सांगण्याचा भाग नाही, परमार्थ करण्याचा भाग आहे. आपण किती करतो? 7 दिवस सप्ताह कशा करता करायचा? 7 दिवस सप्ताह कशा करता करायचं? आपण 7 दिवसाचं आचरण वर्षभर करावं. पुन्हा त्यामध्ये काही उणीवा असल्या तर पुन्हा पुढच्या वर्षी सप्ताह उभा टाकला की त्या उणीवा असलेल्या भरून करण्याकरता 7 दिवस सप्ताह करायचा. सप्ताह गावाची पट्टी गोळा करायची, गोरगरीब झोडायचं, सगळी एकर भरावर काढायचं, महाराजांची भरती करायची.
बऱ्याच लोक तेच उचलून हे काय टीका, मी टीका म्हणून बोलत नाही का, वास्तव बोलतो. कारण पट्ट्या भरपूर गोळा करायच्या आणि महाराजाची भरती करायची. आमची तर प्रथा आहे. आणखीन मी काय तुम्ही म्हणता आमची तर महाराजाचं, कारण दोन्ही संबंध आहे. तीर्थक्षेत्र आहे, काणेगाव ते क्षेत्र आहे, महापूर क्षेत्र आहे, यांचा संबंध आहे. हे प्रसिद्धीच्या झोतातले ठिकाण नाहीत, लक्षात असावं. आहे का गर्दी? तर अफाट गर्दी, लाखोंचा बाजून आहे का? नाही. या लोकांना मुळात प्रसिद्धी आवडली नाही, प्रसिद्ध होणारी नाही. मूळ आमच्याकडे ब्रह्मानंद स्वामी संजीवन समाधी आहे. महाराजांनी सांगितलं अरे आता माझी वेळ झाली, बांधा समाधी. सांगून समाधी बांधायला गेले ब्रह्मानंद स्वामी. नामानं महाराजांचीच अवस्था. वेदानंद महाराजांनी आज कोणता वारा विचारत होते, आम्ही साक्षीदार होते, त्याचे काही लांबून नाही. परमार्थ सांगण्याची वस्तू नाही किंवा सांगण्याचा भाग नाही, परमार्थ करावा लागतो, परमार्थ करण्याचा भाग आहे. आपण किती करतो, आपल्यामध्ये किती परमार्थ उतरतो, हा महत्वाचा भाग आहे. परमार्थ करण्याचा श्रद्धा, सद्गुरूवर श्रद्धा असावी, भगवंतावर श्रद्धा असावी, समाजावर असणारी, समाजाविषयी असणारी तळमळ त्या ठिकाणी असावी, निसर्गाविषयी तळमळ असावी. तुकाराम महाराजांना होती ना, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. कशामुळे? का निसर्गावर आहे. बुडत हे जन न देखवे डोळा. आज कीर्तनामध्ये बोलू का मी थोडस, कीर्तनामध्ये तमाशामध्ये जे पूर्वी विनोद होते ते तमाशामध्ये आले. जुने लोक बघा तुम्ही, गावोगावी पहिलं पूर्वी फळं राहत होते म्हणून गावोगावी, ते फळं बंद झाले. काही लोकांनी असे फळं मागलेले. प्रसिद्ध महाराज त्यांनी ध्येय ठेवला, मी टीका म्हणून बोलत नाही, आमची इथं आले होते आणि तो शाळेत होतो, शाळेत नाही 10-11ला असं आम्ही त्यावेळेस. या ठिकाणी येण्यापेक्षा झाडाखाली गाडी लावून झोपल्यानं बरं, हे वाक्य प्रसिद्ध कीर्तनकाराचं होतं. प्रसिद्ध कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये. तुम्ही सगळेच कीर्तन ऐकत, मी नाव सांगत नाही, कारण गेल्यानंतर पुन्हा करू नये. हा, कारण मृत्यू हे कसं आहे, द्वैताचं ते काय म्हणतो, द्वैत संपत होते किंवा विरोध संपतो. विरोध म्हणून बोलत नाही, पण त्या महान व्यक्तीच्या तोंडून असे जे आश्रम असतात ना, ज्यांना या आश्रमाची किंमत आहे, ज्यांना खरं सद्गुरूचं महत्व कळतं, त्याच लोकांना अशा ठिकाणी इथं बोलवावं लागतं. त्या लोकांचं, त्या महाराजांचं वाक्य ऐकल्यानंतर मग लोकांनी, महाराजांना कळत होतं, त्या महाराजांचं वाक्य ऐकल्याबरोबर लोकांनी काय केले, 1,500 रुपये का 2,000 रुपये देत होते. कमीत कमी मला 5,000 त्या काळात, 20 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी 5,000, 1,500. एवढे 1,500 देण्यापेक्षा माझ्या टायराची घिसाई बी नाही म्हणते शब्द. ते विनोदी कीर्तनकार, तुम्हाला ते ओळखू येतात. मग लोकांनी ते विनोदी करून कसं 3,000 रुपये त्याचे दिले. मग आले मध्ये ते आल्यानंतर महाराजांना न सांगायचं ठरवलं. सगळे कार्यकारिणी सांगायचं महाराजांना. महाराजांनी बोलावून घेतलं एक दोघाला, कळालं महाराजांना. महाराज म्हणले तेवढे तरी का दिले तुम्ही, का सुरी करायचे का त्याच्यासोबत, गेला तर गेला उडत. हे महाराजांचं वाक्य आहे. हरिभक्तीपरायण बापूदेव महाराज बेलगावकर, अनंत महाराज प्रसिद्ध आहेत भागवत कथाकार. त्यांचे वडील 35-40 वर्ष झाला कीर्तनकार आहेत महापूरमध्ये. व्यंकट महाराज मुळवणकर, फोटो लावले तुम्ही बघितले ते, 40 वर्ष सत्याचं अध्यक्ष पद भूषविलं त्यांनी. अहो, जातीचा गोतीचा काहीच संबंध नाही मठामध्ये. महाराजांचं नाव बऱ्याच जणांना माहित नव्हतं. आडनाव गावातले असेल बरं का, हे म्हणाव खरी संताची जात, ही खरी अवस्था म्हणा, ही खरी मुक्त अवस्था. आणि अशा मुक्त पुरुषाच्या ठिकाणी प्रसिद्धी किंवा हे काय म्हणतो आपण लौकिकता अजिबात स्पर्श होऊ देत नाहीत, करत नाही. मी काही ज्ञान सांगायला नाही, पण वास्तव मला खऱ्या साधूची संगत. आयुष्यामध्ये पैशाला हात लावाय नाही, आयुष्य गेलं पैशाला कधीच हात लावा नाही. भक्त एक रडला सोन्याची अंगठी देत असताना महाराजांना, शेवटी अंतविधीला सोनं आणलं होतं, घालतात ना मध्ये सोनं, पुन्हा ते सोनं असं घालत असताना कुठे गेलं पत्ता लागला नाही. हे वास्तव घडलेलं आहे, साक्षीदार. असे संतांचं चरित्र थोडंफार वेगळं असेल, कुणाचं काही वेगळं चरित्र असेल, कुणाचं काही वेगळं असेल, पण उद्देश मात्र तेच आहे, समाजाला योग्य मार्गदर्शन करणे. त्यांनी कधीच आपल्या झोळ्या ज्ञान सागून भरलेले नाहीत. लातूरची मंडळी जर आली, 25-25 वकील एकदाच येत होते मोठे, आणि 6-7 तास महाराज त्यांना असं एका मांडीवर बसून बोलत होते. काय येत असतील हो सांगा. आपण महाराज बोलवतो, महाराज येतात, काहीतरी तुमची करमणूक करतात आणि आपला खिसा रिकामा करून गरम करून निघून जातात. खरा वास्तविक परमार्थ साधूच्या संगतीतच राहण्यात आहे. खऱ्या साधूची ओळख का भक्तांशी जाणा जे देहदास, विषय तो त्यांचा झाला नारायण. असे साधू मिळणं
फार दुर्मिळ आहे. जर मिळाले तरी कळणं दुर्मिळ आहे. कळाले आम्हाला मिळाले पण कळाले नाही बरं का. आता कुठंतरी थोडं वाटतंय आम्हाला, आम्ही त्यावेळेस अल्लड होतो. तसं तुम्हाला बरेच मंडळी गुरुमाईच्या सहवासातले असतील, माधवपुरी महाराज असतील किंवा तुमचे माधवदास महाराज असतील, या सर्वांच्या संगतीमध्ये हे गाव वसलेलं आहे किंवा या गावाला त्यांची संगत लागलेली आहे, लाभलेली आहे. गाव धन्य आहे, पवित्र आहे. यामध्ये दुर्मात्र शंका घ्यायची का? ज्या गावामध्ये साधूचा वास आहे, संताचा निवास आहे, त्यांची पावलं तिथं लागलेली आहेत. इथल्या मातीला जरी स्पर्श केला तर तुम्हाला दर्शन झाल्यासारखं आहे. या मातीत जरी येऊन गेला, त्यांनी खेळलेले बागडलेले, तिथं लहानपण इथं गेलेलं आहे, मोठेपणी इकडे तिकडे फिरलेले आहेत, साधना केलेली ठिकाण आहेत. इथल्या वृक्षांना झाडांना मोठमोठी झाड देखील त्यांच्या संगतीतले ते विनाकारण इथं थांबलेले नाहीत. या गावचं काहीतरी भाग्य आहे. या गावच्या प्रत्येक व्यक्तीचा येणारा उद्धार आहे. आणि हेच संस्कार पुढे न्यायचे आपल्याला. परमार्थामध्ये संस्काराची गरज आहे. मूल्य शिक्षण, शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. मग आपण जे तमाशातले विनोद आहेत, तमाशातले, काल परवा तुम्हाला कोणता तो म्हणतात ते कीर्तनकार बघा, त्या शो मध्ये जाऊन आली. कोणता शो? बिग बॉस, मराठी बिग बॉस. बिग बॉस मध्ये काय असतं हे सुशिक्षित लोकांना सांगायची गरज नाही. लक्षात. आणि तिथं जाऊन आलेले व्यक्ती जर कीर्तन करत असतील आणि त्याला जर आपण सांगत असू, मग दोष कुणाला द्यायचा? दोष ते कीर्तन करणाऱ्याला नाही, खरं तर ऐकतो आपण आणि त्याला मनमानी असणारी निधी देतो. यात थोडं सावधता बाळगली पाहिजे. कारण आपल्याला परमार्थ टिकवायचा आहे. क्षेत्र झालंय मोठं, कारण जमिनी झाल्यात भरपूर, हो का लक्षात, पण कसणारी झालीत कमी. शेती करणं वेगळं, कसणं वेगळं. शेती खास जात, आम्ही जातीचे कुणबट. तुका म्हणे आम्ही एक क्षेपक अभंगा वाटतात. तुका म्हणे आम्ही जातीचे कुणबट. तसं तुका म्हणे तेच पाहिजे जातीची, हिरा गबाळाचे काम हे जातीचं पाहिजे. आलं लक्षात. अशा साधूची संगत घडलेली आहे. अशी साधूचं वास्तव्याचे जात नसतात. स्थूल देहानं जातात, सूक्ष्म देहानं ते इथंच असतं. कारण याच्यासाठी केला होता. आता कोणत्यासाठी का? पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा या ठिकाणी हे करायचं. आम्हाला परवा सूक्ष्म अवस्थेमध्ये महाराजांचं वाक्य एवढं सांगतो मी या ठिकाणी सेवेला माझ्या पुढे राहतो. मैं आऊंगा ना जाऊंगा, गुरुचरण में सदा रहूंगा. हे महाराजांचं वाक्य. यामध्ये तीव्रमात्र बदल नाही. लक्षात. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अभंग माझ्या अल्पबुद्धीनं जसा असेल तसं चिंतन म्हणायचं. सोडवणं अभंग आपण सोडू शकत नाही, त्यावर विचार करू शकत नाही. बरेच महाराज म्हणतात अभंगावर विचार करू. आपण अभंगावर चिंतन मांडायचं, चिंतन करायचं. कारण एक अभंग मी 3 वेळेस एका अभंगावर कीर्तन करायचं ठरवलंय. आणि माझं कीर्तन बाहेर फक्त 3रं आहे बरं. काही 3रंच आहे गावाच्या बाहेर. नाहीतर गावातच बारवी तिरवी गोड जेवण्याच्या मध्ये बाहेर गेले. आता हे नाथ महाराजांच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मिळालेली सेवा आहे. तुम्ही या ठिकाणी खरंच गोड करून घेतलेले आहेत. लक्षात. त्यामुळं माझे जे चुकीचे शब्द असतील ते माझा दोष आहे. चांगलं जे असेल ते तुमच्या प्रेमाला मिळालेलं प्रोत्साहन आहे. प्रेमानं तुम्ही दिलेलं प्रोत्साहन आहे ते चांगलं आहे. सद्गुरू महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं जेवढी झाली ती सेवा असणाऱ्या या सद्गुरू महात्म्यांच्या चरणी, गुरुमाईच्या चरणी, माधवदास महाराज, माधवपुरी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आणि माझ्या या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, Ram
त्यांच्या महापूर नाव घेतलंय पुढे झालं पुरी आठवण तुका म्हणे चिंतावटी तुका म्हणे चिंतावटी तुका
काय